शेतकरी मित्रांनो, कापसाचे विक्रमी उत्पन्न घ्यायचे असेल तर फक्त मेहनत करून चालत नाही, तर निवड करावी लागते ती योग्य बियाण्याची. मित्रांनो, गेल्या वर्षी अनेक वाण अपयशी ठरले, पण 2026 साठी अशा काही नवीन टॉप व्हरायटी आली आहे ज्याने ट्रायलमध्ये सर्वांनाच थक्क केले आहे. या जाती कोणत्या आणि त्यांची वैशिष्ट्ये काय हे सर्व जाणून घेण्यासाठी मित्रांनो 2026ची टॉप व्हरायटी आणि नक्की त्यांची वैशिष्ट्ये, कालावधी, संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमधून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एक चुकीचा निर्णय तुमचे मोठे नुकसान करू शकतो. तर होय मित्रांनो, अगदी कमी खर्चात तेही रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देण्यासाठी अशी 2026ची टॉप व्हरायटी तुमच्यासाठी निवड करून आणलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग शेतकरी मित्रांनो, आपण बघूया 2026ची टॉप व्हरायटी कोणती. तर मित्रांनो 2026ची टॉप व्हरायटी आहे नाथ संकेत 1111. तर नाथ संकेत 1111 हे बायोसीड्स कंपनीचे प्रगत BG2 कापूस बियाणे आहे, जे अधिक उत्पन्न आणि रोगप्रतिकार शक्तीसाठी ओळखले जाते. तर मित्रांनो, आता तुम्ही म्हणणार तर ही व्हरायटी तर आम्हाला माहिती आहे, पण नक्की व्हरायटी तर तुम्हाला सर्वच माहिती आहे, पण टॉपची व्हरायटी कोणती आहे जे आपल्याला चांगल्या पद्धतीचं अगदी कमी खर्चात सहज रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देईल. तर त्याच व्हरायटी मी तुम्हाला सजेस्ट करते जे शेतकऱ्यांच्या अनुभवातून विकसित झालेले आहे. तर गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी नाथ संकेत 1111 पासून जबरदस्त पद्धतीचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवलेलं आहे. तर ते अनुभवातूनच मी तुम्हाला जे उत्पादन जास्त मिळवून दिलेल्या व्हरायटी आहेत त्या व्हरायटी मी तुम्हाला सजेस्ट करत आहे. तर मित्रांनो, हे वाण मध्यम ते उशिरा म्हणजे 170 ते 180 दिवस येणारे असून म्हणजेच याची संपूर्ण वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, नाथ संकेत 1111 बोंड आणि कापूस जर आपण या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो, तर बोंडाचा आकार मोठा असून कापूस वजनी हा पांढरा शुभ्र असतो, ज्यामुळे वेचणी सहज सोपी होते. उत्पन्नाची क्षमता जर आपण या ठिकाणी बघितली मित्रांनो, तर या वाणापासून प्रति एकरी 15 ते 20 क्विंटल पर्यंत बंपर उत्पादन मिळण्याची शक्यता असते. तसेच शेतकरी मित्रांनो, आपण याच्यामध्ये उत्पादन क्षमता जर या ठिकाणी बघितली तर या वाणापासून प्रति एकरी किती उत्पादन मिळू शकते तर ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर रोगप्रतिकार शक्ती जर आपण या ठिकाणी जर विचार केला तर रस शोषक किडी, विशेषतः थ्रिप्स आणि बोंड जे काही सड होते तर त्याला उत्तम प्रतिकार क्षमते म्हणजे बुरशीला हे उत्तम प्रकारे प्रतिकार करतं. तर खूप चांगल्या पद्धतीची व्हरायटी आहे. तर लागवडीचं क्षेत्र जर आपण या ठिकाणी बघितलं तर मध्यम ते भारी जमीन आणि बागायती सोयी असलेल्या भागासाठी अत्यंत योग्य असं हे वाण आहे. झाडाची वाढ चांगली होते आणि पुन्हा फुलधारणा क्षमता उत्कृष्ट आहे. तर मित्रांनो, खूप चांगल्या प्रकारची व्हरायटी आहे, नक्की लागवड करा आणि हाईट चांगल्या प्रकारे वाढते आणि बोंडांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात लागत असते. तर मित्रांनो, हे भारी जमिनीसाठी सांगितलेलं आहे. तर माझ्या माहितीनुसार भारी बागायती जमिनीत लागवड करण्यापेक्षा जर तुम्ही मध्यम जमिनीमध्ये याची लागवड केली तर खूप सोयीचं आणि खूप चांगल्या पद्धतीचं राहील, जेणेकरून जे बोंड सड म्हणजे बुरशीचा प्रादुर्भाव होतो तर ते हलक्या किंवा मध्यम जमिनीत खूप कमी प्रमाणात आपल्याला बघायला मिळत असतं. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो अशाच पुढील महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.